मित्रांनो, SMB प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा 26 एप्रिलला आपल्या या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचा जो काही पेपर आहे तो होणार आहे पहा. लवकरच आपले हॉल तिकीटसुद्धा येणार आहेत पहा. आता जे काही दिवस बाकी आहेत पहा, त्या कमी दिवसामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी म्हणजे फास्ट रिव्हिजन करण्यासाठी पहा, आपण एक फास्ट रिव्हिजनची PDF तयार केलेली मित्रांनो. या PDFमध्ये जे काही महत्त्वाचं असेल तेच तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे पहा. थापट पसारा दिला जाणार नाही. 249 रुपयाला मित्रांनो हे PDF असणार आहे. तुमचा या ठिकाणी जर अभ्यास झाला असेल किंवा नसेल, परंतु रिव्हिजनसाठी PDF नक्की घ्या. 249 रुपयाची किंमत आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा. जो काही नंबर आहे आपला 9325230840 या नंबरला 249 रुपये फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल मित्रांनो. त्यासोबत बघा, हॉल तिकीट संदर्भामध्ये जे काही अपडेट पाहायचे असतील किंवा या व्हिडिओचे PDF तसंच डेली चालू घडामोडी पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली पहा. तो व्हॉट्सअप ग्रुप मुंबई उच्च न्यायालय भरती स्पेशल असणार आहे. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे पहा. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ देणार आहे आणि असं समजायचं की आपला पेपर चालू आहे, त्यामुळे त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा. पहिला प्रश्न आहे पहा, देशातील 24 तास चालणारं पहिलं धान्याचं ATM कोणत्या शहरामध्ये आहे? द्या उत्तर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भुवनेश्वर. याचं बरोबर उत्तर आहे पहा. खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती हिमाचल प्रदेश हे राज्य आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बांगलादेशचे नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यांनी, तारिक रहमान याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, तारिक रहमान. नेक्स्ट आहे पहा, एअरबस H125 या हेलिकॉप्टरची निर्मिती कोणत्या देशासोबत आपला भारत देश करणार आहे? चला द्या उत्तर. कोणत्या देशासोबत करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो फ्रान्स सोबत करणार आहे पहा. भारताची अर्थव्यवस्था तिंब देशाला मागे टाकून जगामधील 4थी अर्थव्यवस्था बनलेली आहे. तर जपानला मागे टाकून मित्रांनो बनलेली. लक्षात ठेवायचं जपान. प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथाची प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रालाच या ठिकाणी मिळालेलं आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक B. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या मोहिमेचं नाव काय होतं? मित्रांनो, राबवलेल्या मोहिमेचं नाव काय होतं? तर ऑपरेशन सिंदूर हे नाव होतं पहा. ऑप्शन क्रमांक B. ऑपरेशन सिंदूर हे नाव होतं पहा. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषद 2027 मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे? चला द्या उत्तर. कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला, जिनिव्हा स्वित्झर्लंड. ऑप्शन क्रमांक C याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेदरलँडमधील टॉमटॉम या संस्थेने ट्रॅफिक इंडेक्स 2025चा अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार भारतामधील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचं शहर कोणतं आहे? त्या ठिकाणी सर्वात जास्त मित्रांनो ट्रॅफिक जाम होते. तर बेंगलुरू याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक D. बेंगलुरू. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर 22वे राज्यपाल म्हणून मित्रांनो जिष्णुदेव वर्मा. ऑप्शन क्रमांक C यांनी काय केलेलं आहे मित्रांनो? पदभार स्वीकारलेला. लक्षात ठेवायचं आहे, पदभार स्वीकारलेला आहे पहा. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा, या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 249 रुपयाला PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत 249 रुपयाला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 932523
840 या नंबरला बघा 249 रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. 249 रुपये काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 249 रुपयाला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. 2025 साहित्य क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार विजेते खालीलपैकी कोण आहेत? तर खालीलपैकी मित्रांनो कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए लास्लो कासनहोकोई हंगेरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2025 सालची नोबेल शांती पुरस्कार विजेती मरिया कोरिना माचोडो ही कोणत्या देशाची निवासी आहे? मित्रांनो ही कोणत्या देशाची निवासी आहे? तर व्हेनेझुएला ऑप्शन क्रमांक बी या देशाची ही काय पहा रहिवासी आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? चला द्या उत्तर. राष्ट्रीय पोषण संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे हैदराबाद या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं पहा. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण? तर मित्रांनो पहिला भारतीय अंतराळवीर कोण आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शुभांशु शुक्ला. कोण आहे? शुभांशु शुक्ला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? तर मित्रांनो मुंबई या ठिकाणी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक सी मुंबई या ठिकाणी. लक्षात आलं? कधी केली होती? तर 1906 मध्ये केली होती. मित्रांनो लक्षात ठेवा ही पण 1906 मध्ये केली होती डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण त्याला आपण UIDAIचं सध्याचे CEO कोण आहेत? सध्याचे CEO कोण आहेत? मित्रांनो कोण आहेत? तर लक्षात ठेवा भुवनेश्वर कुमार याचं बरोबर उत्तर आहे पहा. भुवनेश कुमार. पुढचा प्रश्न आहे पहा, हार्ट लॅम्प या कथासंग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला मिळाला? तर मित्रांनो कोणाला मिळाला आहे? तर बानू मुश्ताक याचं बरोबर उत्तर आहे 2025चा या ठिकाणी बानू मुश्ताक यांना हा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय? तर मित्रांनो म्हणजे काय? तर रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी. ऑप्शन क्रमांक ए याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. सन 2026 मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? चला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोण होते पहा? उर्सुला वान डेर लेयर म्हणजे आणि युरोपियन कमिशनचे आहेत पहा. समजलं? 2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड कोणत्या शहरामध्ये पार पडली? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. 2026 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय नौदल ताफा परेड कोणत्या शहरामध्ये पार पडली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा कोणत्या ठिकाणापासून सुरू झाली? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक ग्रीस. ऑप्शन क्रमांक ए ग्रीस या देशापासून चालू झाली पहा. द इंडियन ऑर ऑफ डिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर मित्रांनो द इंडियन ऑर ऑफ इंडिपेंडन्स हे जे काय पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे ऑप्शन्स क्रमांक बी द दामोदर विनायक सावरकर. लक्षात ठेवा विनायक दामोदर सावरकर यांनी हे लिहिलेलं आहे. जागतिक व्यापार संघटनेचं म्हणजे WTOचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे मित्रांनो जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित केलं होतं? मित्रांनो कोठे आयोजित केलं होतं असा प्रश्न विचारला आहे. तर हे सातारा. ऑप्शन क्रमांक ए सातारा या ठिकाणी आयोजित केलं होतं पहा. नव्याने घोषित झालेलं सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक सी ओडिशा या राज्यामध्ये आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा ओडिशा. नेक्स्ट आहे पहा, कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा सुरू केला आहे? तर फुटबॉल या खेळाला. ऑप्शन क्रमांक बी फुटबॉल या खेळाला. समजलं? भारतीय दंडसंहिता 1860 ऐवजी आता कोणता नवीन कायदा आला आहे? तर आता कोणता नवीन कायदा आलेला आहे?
तर भारतीय न्यायसंहिता ऑप्शन क्रमांक डी भारतीय न्यायसंहिता. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 नुसार महाराष्ट्रामधील कोणत्या शहराचं श्रेणी 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा अमरावती याचं बरोबर उत्तर आहे. पहा कुठं अमरावती दी. जगामधील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी कोणत्या राज्यामधील बालाघाट जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड झाली आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक मध्य प्रदेशाचं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी कोणत्या भारतीय खेळाडूची मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा याचं बरोबर उत्तर आहे. पहा समजलं अभिनव बिंद्रा. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो ही दुबई या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पहा जर्मनीमध्ये आयोजित बायोफेक 2026 मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक ए भारत देशाची निवड करण्यात आली. पहा भारतामध्ये 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनले आहेत? तर मित्रांनो कोण बनले आहेत? तर लक्षात ठेवा थाना नाथनसी याचं बरोबर उत्तर. पहा लक्षात ठेवा थाना नाथनसी. संतोष ट्रॉफी 2025-26ची विजेतेपदे कोणत्या संघाने जिंकला आहे? तर सर्व्हिसेस फुटबॉल संघ ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर. पहा सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती 3 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली? ती 195वी जयंती मित्रांनो साजरी करण्यात आली. किती 195वी. महिला शिक्षणाच्या वेळी सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती 3 जानेवारी 2026ला साजरी केली. पहा कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मित्रांनो कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डेव्हिड शॉलेला मिळालेला आहे. पहा राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवान यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? मित्रांनो कोणतं पुस्तक लिहिलं आहे? तर सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलेले. पहा नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानावरती आहे? मित्रांनो राजस्थान हे राज्य अव्वल स्थानावरती. पहा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. 2026चा मानाचा अर्नॉल्ड बघा मित्रांनो 2026चा मानाचा अर्नॉल्ड जे लेहमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा डॉक्टर बाबासाहेब सोनवणे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. पहा डॉक्टर बाबासाहेब सोनवणे यांना कोणत्या क्षेत्रामधील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो टेक्सिकॉलॉजी विषशास्त्र पर्यावरणशास्त्र यामध्ये पुरस्कार देण्यात आला. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी. पहा करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत. पहा ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 249 रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. पहा लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील. मित्रांनो 249 रुपये तुम्हाला फोनपे गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. पहा जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत. पहा नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते. पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.